हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ममादेवीज लाईफस्टाईलमध्ये. आज मनस्वीला इंजेक्शन द्यायचं होतं बरं का. त्यासाठी मी इथे आमच्या इथे ऑफिस आहे तिथे आले होते, कारण दर गुरुवारी तिथे येतात आणि मनस्वीला इथे 10 वर्षाचं टीटीचं इंजेक्शन द्यायचं होतं. इंजेक्शन तिला थोडंसं दुखलं, पण नंतर मग मंदिरात आल्यानंतर तिला त्याचं दुखणं दूर झालं बरं का. दुखायचंच विसरून गेली आणि ते मंदिरात खूप छान सजावट केली, कारण दत्त जयंती आहे ना शनिवारी. मग घरी आल्यानंतर मस्तपैकी तिच्या आवडीची बटाट्याची भाजी, फ्राय भात आणि तूप लावलेली चपाती दिली. मग तर काय, तिला असा भेद बघून तिचं जे इंजेक्शन दिलं तेच विसरून गेली. मुलांना कसं इंजेक्शन दिलं की नाही मस्त त्यांच्या आवडीचं करून द्यायचं बरं का, ते विसरून जातात. नाही तर सारखं मम्मी दुखते असं म्हणतात. पण हे टीटीचं इंजेक्शन जास्त दुखत नाही आणि ताप पण येत नाही बरं का त्याच्याने. त्यामुळे मला पण काही एवढं टेन्शन नव्हतं आणि तरीसुद्धा मी तिला शाळेत पाठवलं नाही, कारण हा बॅग वगैरे घेणार, वजन होणार. मग त्यामुळे म्हटलं आज सुट्टी कर. आणि गुरुवार होता ना, त्यामुळे तिला पूजासुद्धा करायची होती. त्या बिल्डिंगच्या खाली बगीचा आहे ना, मग तिथे पानं घ्यायला गेली होती देवाला पूजेसाठी. आणि मस्तपैकी ते साबुदाण्याचा माझासुद्धा फराळ तयार होता. कसा वाटला व्हिडिओ आणि मनस्वीनी पूजा कशी राहते बघण्यासाठी उद्या भेटू. चला सबस्क्राईब करा.